हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ह्या ब्लॉगमध्ये. तर आज काय बनवणार आहे तर चला आपण बघूया. तर बघूया, मम्मीला विचारूया. मम्मी काय बनवणार आहे आज? शापूची भाजी, भाकरी, अजून काय? बस शापूची भाजी आणि भाकरी बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मम्मी शापू कट करते. शापूची भाजीची तयारी. शापू कट करते कारण की भाजी बनवायची म्हणून आत्ता, आणि करणारे भाकरी. तर काय बोलती मम्मी तू? काय नाही, आता शापूची भाजीची तयारी. भाकरीची तयारी करते, भाकरी करायला. आणि इथं मी लसूण सोलते, भाजी मी टाकणार आहे म्हणून त्यासाठी लसूण सोलते. आणि इथं मम्मीचं काम भाकरी बनवायचं. आम्ही फक्त भाकरी खातो, डाळ भात नाही खात, म्हणून मम्मी भाकरी बनवते आणि त्यासाठी घेतलं एवढं मोठं ताट. आणि आता मी लसूण सोलते, मग त्यानंतर मी शापूला फोडणी देते. शापूला फोडणी देतात ना, मग काय देतात बरोबर. इथं पीठ घेतलंय मम्मीने. तर इथं मी मिरची, लसूण आणि मीठ टाकून घेतले आणि ते आता मी टेचून घेते कारण की त्यात टाकायचं आहे शापूमध्ये. आणि इथं मम्मीची भाकरी बघू शकता कशी गोल 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 चंद्रावाणी भाकरी. आणि इथं मी टेचते, ठेसा करून घेते हळूहळू. तर ह्यातनं शापू काढून घेते पाण्यातनं. चांगलं धुवून घेतलंय, ते टाकते ह्याच्यामध्ये. तुला काय बोलायचंय मम्मी? काय नाही बोलायचं, चांगलं धुवून घे, चांगलं हे कर, चांगली भाजी कर, बस. आणि बस तर काय करायचं. आणि भाकरी गोल गोल आता कढई ठेवली आहे तर. आणि इथं ठेसा करून घेतला आणि तो टाकणार आहे शापूमध्ये. तिखट झणझणीत अशी करणार आहे मी शापू आणि भाकरी. तुम्ही पण या खायला नक्की. आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय, कुठून नाही, हे नक्की मला सांगा. तर इथं मी आता कढईत टाकणार आहे तेल. आणि इथं मम्मीची भाकरी भाजतीये, तेल तापतंय. इथं टाकते मी मसाला, थोडंसं फ्राय करून ते तेलामध्ये. टाकू शापू, गॅस मोठा कर की. शापू टाकू काय? हां, मसाला झाला का लाल? ओके. हां, मग लाल होऊ दे ना थोडासा मसाला, मग टाक ना तर. अभी ये लाल होने के बाद मैं डालूंगी शापू. झाला थोडासा लाल, शापू टाकते. शापू टाकते मी आता त्याच्यामध्ये. ग्लासामध्ये मी घेतली आहे तुरीची डाळ धुवून. ॲक्च्युली तुरीची डाळ नाही टाकत, मुगाची डाळ टाकतात, पण डाळ नसल्यामुळे आम्ही तुरीची डाळ टाकतो, म्हणून आम्ही तुरीची डाळ टाकतोय आता शापूमध्ये. ह्यातच टाकली ज्याच्यामध्ये मी मिरची आणि लसूण वाटलं त्यातच. भांडे खराब करायला नको, कोण धुणार भांडे? असं पण मम्मीच धुती, अशी पण मम्मीच भांडे धुते, म्हणून मी डाळ टाकले त्याच्यामध्ये. आता बघूया. तशी तर कुठली डाळ टाकली तरी भाजी चांगलीच लागणार आहे मम्मी, म्हणूनच टाकली आहे ना. भाजी तर दिसू दे, कढई दिसाना झाली. हा बघ, दिसली का? त्याच्यावर झाकून ठेवू 5 मिनिटासाठी का? 5 मिनिटासाठी नाही, शिजायसाठी. आता ते ठेवते झाकून. सुरीने हे करते कारण की चमचा घ्यायचा मला वैताग आलाय उलटणं. ते उलटणं तिकडे, आणि इथं मम्मी भाकरी करते म्हणून मी तिकडे हे नाही केलं, म्हणून जे हातात होतं त्यानेच मी भाजी हलवली. तर ब्लॉग कंटिन्यू पहा. तर भाजी धुतलेलं पाणी मी आता टाकते झाडांना, मनी प्लांटला. बाबा पाणी वतते मी.
आणि ये पैसा का झाड. 3 भाकरी झाल्यात. आता फक्त राहिली भाजी शिजायची. मम्मीचं काम झालंय, आता फक्त माझं काम बाकी आहे. मग ते झाल्यानंतर मग आम्ही जेवणार आहे, कारण की वाजत 9:30. मम्मी किचन साफ करून घेते. भाकरी झाल्या लगेच साफसफाई. तर इथं भाजी झालेली आहे, बघू शकता अशी भाजी शिजली आहे. आता काय 5-10 मिनटं बसेल, मग त्यानंतर मग आम्ही जेवण करेल. आणि इथं भाकऱ्या झालेल्या आहेत. गॅस बंद करते आणि त्यानंतर मी जेवतो. 10-15 मिनटं मी थोडंसं झाकून ठेवते. तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि तुम्ही पण करून घ्या. आणि आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.